करायची होती, मात्र तसं काही करू दिलं नाही आहे. तो रोशन जाधव ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विठोबा जाधव यांच्या वतीने टीम नेवाली पाडा या संघाला. चला लगेच सामना सुरू होईल. खोणीच्या विरोधात गेसर संघ. आपण डगआउटमध्ये बसून घ्या. अशोकजी बडेकर उपस्थित आहेत, त्यांच्याच हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देणार आहोत. चला रोशन या आणि त्याचबरोबर 10,000 रुपयाचं सुद्धा कॅश प्राइज दिलं जाईल. गेसर टीम आपण बॉल चॉईस करून घ्या. आकाश माजी सरपंच अशोक दादा बडेकर हे उपस्थित आहेत, त्यांच्याच शुभासे मॅन ऑफ द मॅच देऊया रोशन जाधवला. रोशनने चांगला मॅजिकल स्पेल हाताला. दादा या. चांगला स्पे हातात असताना आपल्या टीमला विजय मिळवून दिला आणि विठोबा जाधव यांच्या वतीने सुद्धा 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सामना आटोक्यात होता या टीमच्या. सकाराम दादा म्हात्रे यांना विनंती करेन आपण यावं. हा टीमचा कॅप्टन या. निलेश जाधव विकास या, हरकत नाही आहे या. आपण सकाराम दादा म्हात्रे उपस्थित आहेत, त्यांच्याच असे आपण पारितोषिक देणार आहोत. तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज विठोबा जाधव यांच्या वतीने टीमला. कारण जेव्हा आपला घरेलू संघ जिंकत असतो तेव्हा पारितोषिकांचा वर्षाव हा सातत्याने होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला 10,000 रुपये. सामना लगेचच आता नेक्स्ट सुरू होईल. कोणी संघ आपण फोल्डिंग लावा प्लीज. विकासाला आणले गती डाने वागानी, विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची ध्यान भीती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची ध्यान भीती. किंग मेकर आहेत किती ना गदोरे साहेबांची ध्यान भीती. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा आज स्पर्धेची आपण पाहिली तर चौथी रात्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि चौथी रात्रीमध्ये दुसरी मॅच तुमच्या समोर एका साईडला संघ ध्रुव 11 कोणी आणि त्या संघासमोर फाईट करे गावदेवी गेसर. या दोन संघादरम्यान तुम्ही ही लढत पाहता. तर टॉस जिंकला मॅच मध्ये खरं तर ध्रुव 11 कोणी संघ खरं तर गेसर संघ थोडासा अनुपस्थित राहिला, त्याच्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये संघ कोणी उपस्थित होता आणि त्याच्या कारणास्तव हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो
त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया एकनाथजी मुंडे यांना विनंती की आपण या व्यासपीठावरती तुमचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं. स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित अहमदाबाद चषकाचे हे दमदार आयोजन आणि या स्पर्धेचे आजचे आपण चौथी रात्र पाहते. दुसरी मॅच एका साईडला गावदेवी घेसर आणि त्या संघासमोर फाईट करत असताना ध्रुव 11 कोणी या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्री कुलांची कुलस्वामिनी एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतो. हॅलो हॅलो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. फलंदाज पाहायला मिळतील सूरज म्हात्रे आणि दुर्वेश मडवी. ही सलामीची जोडी कॉम्बॉक्स मधून देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅच 4 षटकांची. पहिला षटक पहिलाच गोलंदाज गेम ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल मिड विकेटला केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जिथे पकडला जाईल आणि पहिलाच बॉल वरती संपलाय. सूरज म्हात्रेचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना गेसर टीमला गुलामदारे आई गावदेवी रियान शिलेपन गेसर टीमला. फलंदाज सूरज म्हात्रे हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. पहिला पॉवर प्लेचा षटक घ्या आणि पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून देतोय ध्रुव 11 कोणी टीमला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. हेमंत ठोंबरेचं मुख्य ट्रम काढा आणि त्यांना पहिल्याच बॉलवरती वार केला अगेन्स्ट केलेला गेसर टीमवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला तो मात्र गोरख मांगरुळकर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. सेकंड बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा हेमंत ठोंबरे. ऑफ साइडला खेळला. आला ऑन द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज गोरखना. एका धाब्यानं अकाउंट ओपन होत असताना स्ट्राईक हे रोटेट झाले आणि स्ट्राईक वरती फलंदाज दुर्वेश मडवी. मॅच 4 षटकांची. टॉस जरूर खरं तर कोणी टीमला जिंकला. त्याच्यानंतर प्रवासच्या उलट्या दिशेनं मॅच मध्ये प्रवास हा करायचा गेसर टीमला आणि तो प्रवास जर सुखरूप करायचा असेल ना तर तुम्हाला चांगला स्टार्ट हवा मॅच मध्ये. जरूर पहिल्या बॉलवरती विकेट गमला थोडासा प्रेशर टाकला गोलंदाजी करत असताना कोणी टीमला आणि तो प्रेशर रिलीज करायचा असेल तर चांगला खेळ हे महत्वाचं राहील. आला ऑन द कार्पेट ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. पहिला ओव्हरमध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना हा मुख्य ट्रम्प कार्ड कोणी टीमचा गोलंदाज हेमंत ठोंबरे. 3 बॉल ज्याच्यामध्ये 1 विकेट 2 धाबा हेमंत ठोंबरेने खर्च केला. पहिला षटक कसं फेकावं ना याचा प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केला. ऑन साईडला फटका चांगला. ऑफ साईडला फटका एक्झिट केलाय जिथे पंचांचा इशारा येईल की यस ठोकला षटका 6 धाबा. षटकार आला. फलंदाज गोरख मांगुरकर याच्या बॅटमधून 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 8 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार हेमंत ठोंबरे. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. यस लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की इट इज द वाईट. अवांतर 1 धाव जोडली जाईल. अवांतर धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. पहिला षटक किंवा P1 षटक म्हटलं तर सर्कलच्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते. थोडासा ओव्हरफिटचा हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती 1 धावेला प्राधान्य दिला. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती.
10 धाबा धाव पुस्तकावरती पहिलं षटक मार्ग असता. चेंडू फेकले गोलंदाज हेमंत ठोंबरे टोटल 5 चेंडू फेकले, ज्याच्यामध्ये 10 धाबाने एक धक्का बॅटिंग करत असताना नक्कीच केसर टीमला दिला. समोर फलंदाज पाहिलं तर दुर्वेश मडवी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. अंतिम बॉल फुल टॉस होता. यस पंचांचा इशारा की हा बॉल नोय क्षेत्रक्षक होते. आवा कॅच ऑफ फायर. दॅट इज द माइटी पॉवरफुल टोकले षटकार. नो बॉल त्याच्यावरती षटकार. टोटल 7 धाबा. 7 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली 17. प्रीटचा बॉल. पुन्हा प्रहार. हा देखील चांगला फटका ऑन साइडला. हा देखील तडाखा पाहायला मिळतो सलग पाक टू पाक. हा दुसरा षटकार फलंदाज दुर्वेश मडवीच्या बॅट मधून. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार राहिली रियान शिलेबन आई गावदेवी केसर टीमला. आणि धाब आल्या पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 23. चला पुढची मॅच असेल टॉस साठी. या सोनारपाडा टीम आणि मात्रेपाडा टीम दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे दोन्ही संघ लक्ष असू द्या. आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग द्या. सोनारपाडा संघ आपला संघनायक पाठवा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. हेमंत ठोंबरेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धाब्यांची लयलूट केली. बॅटिंग करत असताना रियाज 11 आई गाबदेवी गेसर टीमला 23 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड षटक. पहिलाच बॉल फ्लिक केला, फक्त दिशा दिली पॅकवस कव्हरीला. चेंडू वेगानं चालला. क्षेत्ररक्षक आहेत तेवढंच चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. अंतिम क्षणाला चेंडू फरार. चिते मिलतीचा ठोकला आज चौकार. पहिला बॉल वरती धक्का लागला होता. गेसर टीमला थोडासा दबाव निर्माण केला आणि त्याच्यानंतर या जोडीनं चांगला खेळ साकारला. सध्या केसर टीमसाठी हा देखील प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केसर संघ खेळतो, कारण की सिंगल डबलला प्राधान्य. त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगला टार्गेट सेट करा मॅच मध्ये केसर संघ. एका धाब्याला प्राधान्य, एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असता. हा दुसरा ट्रम्प कार्ड ध्रुव 11 कोणी टीमचा गोलंदाज अर्षद ठोंबरे. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये गोरख आणि दुर्वेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये. सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज दुर्वेश मडवी. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेत असताना एष्टी रक्षकांना पकडल्या जेल. हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना रियान शिलेबन आई गावदेवी केसर टीमला फलंदाज दुर्वेश मडवी. बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागला. फलंदाज दुर्वेश मडवी हा देखील सलामीवीर. चांगली बॅटिंग केली. वैयक्तिक 13 धाब्यांचे योगदान दिलं आणि त्याचे विकेट आता मैदानातून बाहेर.
दुसरा धक्का घेतला टीमला. सांघिक धावसंख्येचा विचार केल्यास संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज हर्षद ठोंबरे हा दुसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि फलंदाज खरं तर दुर्वेशला मैदानातून बाहेर काढला. समोर नवीन फलंदाज आशिष भोईर चौथ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल वेगवान बॉल, पन्नाट वेग, अगदी जड मध्ये हा बॉल आणि जिथे पाहिलं तर यस हिट विकेट देखील मात्र एलबीची देखील अपील झाली. चला अंपायर्स नक्की काय एलबीडब्ल्यू की हिट विकेट? हिट विकेट का? यस हिट विकेट. फलंदाज बाद. अगदी चढ मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. वेग पन्नाट होता आणि त्याच्या कारणाचा फलंदाज आशिष भोईरला माघार परतावा लागतं आणि हा तिसरा धक्का केसर टीमला. पाच थोडस धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज हर्षद ठोंबरे. पहिला ओव्हर मध्ये 23 आला आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये आपण पहिला बॉलवरती चौकार, मागे 3 बॉल अगदी सुरळीत डिलिव्हर केला गोलंदाज हर्षद ठोंबरेना. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून योग्य तो कॉल झाला नाही. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला आणि तोपर्यंत संधी होती या बॉलवरती. 2 धावा कंप्लीट केला. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 30 या आकड्यावरती. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया बुर्दुल गावचे विद्यमान सरपंच सुनीलजी पाटील यांना विनंती की आपण यावा व्यासपीठावरती. तुमचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चांगली स्पर्धा मात्रेपाडा गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा, अमदार चषकाचे दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आणि आज या स्पर्धेची चौथी रात्र आपण पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज जिथे धक्का लागला, बॅटिंग करत असताना रियान्श 11 आई गावदेवी केसर टीमला धक्का लागला. चौथा फलंदाज बाद तो मात्र गोरख. स्पीडअप करा. वेळेला महत्व द्या. वेळेनुसार खेळ करावा लागेल. लक्ष असू द्या. ध्रुव 11 कोणी संघ 4 षटक आहेत. त्याच्यामुळे 4 षटक तुम्हाला काही करून 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला काही 3 षटक फेकावे लागतील. जर तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च केला तर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त एक्स्ट्रा प्लेअर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा, त्याच्यामुळे त्याला आपण फॉलो करा. चला विनंती असेल सोनारपाडा टीम संगणक आपण या टॉससाठी पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच एका साईडला मात्रेपाडा आणि त्याला फाईट करेल सोनारपाडा अशी लढत असेल. त्याच्यामुळे सोनारपाडा टीमच्या संगणकाला विनंती की आपण टॉससाठी व्यासपीठावरती येऊन राहा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धाबा पाहिल्या तर 30 धाबा. पहिला ओव्हरमध्ये धाबाला 23, त्याच्यानंतर धावगतीला ब्रेक दिला. चांगली गोलंदाजी नक्कीच हर्षद ठोंबरेची राहिली. त्या ओव्हरमध्ये 3 धक्के आणि अवघ्या 7 धाबा मॅचमध्ये कमबॅक केलं. तो मात्र गोलंदाजी करत असताना ध्रुव 11 कोणी टीमला. तिसरा षटक घ्या. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाजातील चेंडू खाली जिथे पकडला जाईल. अजून एक ते धक्का पाठी करत असताना रियान्श 11 आई गावदेवी केसर टीमला धक्का लागला. 5वा फलंदाज गोरख मैदानातून बाहेर.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 आल्या आणि त्याच्यानंतर काय मॅचमध्ये कमबॅक केलं गोलंदाजी करत असताना ध्रुव 11 कोणी टीमला. सेकंड षटक महत्त्वाचं राहिलं. त्या षटकामध्ये 3 धक्के हर्षद टोंबरेनं धावा अवघ्या 7 खर्च केला. पूर्णपणे गतीला ब्रेक लावण्याचं काम नक्कीच हर्षद टोंबरे केलं आणि त्याच्यानंतर अनंता मात्रे ज्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती ठाम कामगिरी करत असताना पहिल्याच बॉलवरती धक्का दिला. फलंदाज 5व्या मैदानातून बाहेर झाला. 5 विकेट मैदानातून बाहेर झालात. आता नवीन फलंदाज ओमकार गायकर हा मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया बुर्दुल गावचे विद्यमान सरपंच सुनील शेठ पाटील आणि त्याच्यानंतर कैलासजी पाटील यांचं इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सेकंड बॉल गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. यस ऑफस्टमच्या बाहेर पंचांचा इशारा की बॉल वाईट या अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली 31 31 या आकड्यावरती. आता थोडासा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या. सध्या गोलंदाजी करत असताना ध्रुव 11 कोणी टीमला. मागे षटक दमदार राहिला आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज अनंता मात्रे जो तिसरा ट्रम काढा ध्रुव 11 कोणी टीमचा. पाठची एज घेत असताना लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. नॉन स्टॉप चेंडू ब्लॅक स्क्रीनच्या समोर परार होतोय. चिते मिळती 4 हात चौकार. चौकार आला. फलंदाज ओमकार गायकरच्या बॅटमधून 4 धावेनं अकाउंट ओपन केलं ओमकार आणि संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 35-35 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच आहे. एक चांगला टार्गेट सेट करायचा. पहिला ओव्हरमध्ये 23 आला आणि त्याच्यानंतर मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक केलं. तो मात्र गोलंदाजी करत असताना कोणी टीमला. पुन्हा प्रहार. हा देखील फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय फलंदाज ओमकार गायकरनं हा षटकार. पाच 7व्या क्रमांकाचा फलंदाज आणि सध्या आक्रमण करतोय गोलंदाज अनंता मात्रेवरती. 1 चौकार 1 षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली. संघ 41 41 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना घेसर संघ. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल होता. समोरील डिलिव्हरी फलंदाजाला अगदी शांत ठेवलं या बॉलवरती गोलंदाज अनंता मात्रेना. जिथे निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर असेल 41 या आकड्यावरती. घेसर संघ चेंडूचा विचार केला. चेंडू फेकला अनंता मात्रेना. तब्बल 4 चेंडू ज्याच्यामध्ये 1 विकेट 1 अतिरिक्त 1 चौकार 1 षटकार आणि 1 डॉट बॉल. हा रस या ओव्हरचा आपण पाहतोय. पुढचा बॉल समोर ओमकार. थोडंसं रिदम चुकला. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचं रिदम तुमचं फुटवर्क हे महत्त्वाचं असतं. पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅकवरती अनंता मात्रे. दुसरं षटक कमालीचं राहिलं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील पलटवार करतो. बॅटिंग करत असताना रिया शिलेबन आई गावदेवी घेसर संघ. व्यासपीठावरती इन्व्हाइट करूया रवीजी गोंधली आणि जगनजी दाडावकर यांना विनंती की आपण अतिथी मंचकावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आल्या. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. 6व्या मॅचच्या दिशेला गोलंदाज सह्या पुन्हा एकदा अनंता मात्रे. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. थोडंसं चाचपारलं मात्र कॅच पकडली. जिथे धक्का लागले. 6वा बॅटिंग करत असताना रिया शिलेबन आई गावदेवी घेसर टीमला फलंदाज ओमकार गायकर हा मैदानातून बाहेर.
सहावा धक्का लागला फलंदाज ओमकार ज्यानं वैयक्तिक 10 धाब्यांचं योगदान दिलं आणि त्याचे विकेट आता मैदानातून बाहेर. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. एक चौकार एक षटकार. त्याच्यानंतर ओव्हरमध्ये बॅकअप देण्याचा प्रयत्न अनंता मात्रे हा गोलंदाज करता. आमचे गुल्हाचे बादशाह गणपत डायबर भोसरी यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अनंत मात्रे समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला 8व्या क्रमांकासाठी सुजल भोईर. यस, प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालं नाही या चेंडू आबेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पकडला चेल. अजून एक धक्का, हा धक्का लागला 7वा बॅटिंग करत असताना रियांश 11 आई गावदेवी केसर टीमला फलंदाज सुजल भोईर मैदानातून बाहेर. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरी 7 विकेट गमावला. बॅटिंग करत असताना गेसर टीमला आणि फलकावरती धावा पाहिला 41. 41 या आकड्यावरती गेसर संघ शेवटचा षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. चौथा ट्रम कार्ड ध्रुव 11 कोणी टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. चला टॉस साठी या सोनारपाडा टीम आपला संगणक पाठवा. पुढची मॅच मात्रेपाडा आणि त्याला फाईट सोनारपाडा करेल. मात्रेपाडा टीमचा संगणक आहे त्याच्यामुळे सोनारपाडा टीम चला आपला संगणक पाठवा. जर वेळेवरती तुमचा संगणक उपस्थित राहिला नाही तर अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल, याच्याकडे लक्ष द्या. तर अतिथी मंचकावरती आपण पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान करूया. सन्माननीय सुनील शेठ पाटील सरपंच बुर्दुल यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी तुकारामजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते बुर्दुल गावचे विद्यमान सरपंच सुनील शेठ पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून यस माजी सरपंच सुनील शेठ पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. मायाचे उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुलगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान मंचकावरती केला जाता. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. अशोक बडेकर माजी सरपंच यांना देखील विनंती की आपण देखील यावा, आपलं देखील विशेष सन्मान केला जाईल. पण चांगली स्पर्धा प्रत्येक मान्यवर या स्पर्धेमध्ये आला करता हा प्रेम आयोजकावरती आणि प्रेमापोटी आलेला मान्यवर तुम्हाला VIP डाईसवरती पाहायला मिळतं. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून देखील सन्मानित केलं जातं. भरपूर चांगली स्पर्धा, स्पर्धेची 4थी रात्र आपण पाहतोय आणि व्यासपीठावरती आपण मान्यवर ज्यांचं शुभ सन्मान करतो आपण. जाबा मॅचच्या दिशेला जिथे पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉल निर्धावाला, तिसरा बॉल मिडऑफ क्षेत्ररक्षक रनआउटची संधी जरूर होती तोपर्यंत चित्याच्या चपळाईनं सिंगलला प्राधान्य, एका धाबेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली 42. 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. त्याच्यानंतर सकाराम शेठ म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्यानंतर कैलासजी पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावा, आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी गणपतजी पितले यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण हा शुभ सन्मान करायचा. 5 चांगली स्पर्धा, प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या मंचकावरती केलं जातं. याच पंचांचा इशारा की 4 धावा मिळतील. 4 धाब्याने संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली 46. 46 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना रियांश 11 आई गावदेवी गेसर संघ जाऊन पोहोचला. चेंडूचा विचार केला, अद्याप एक चेंडू शिल्लक असेल
2 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये किती धावा जमा करेल आणि किती धाब्यांचं लक्ष सेट करेल अगेन्स्ट केणाऱ्या ध्रुव 11 कोणी संघासमोर. गोलंदाज पाहता बॉलिंग ट्रॅकवरती अजय उत्तेकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर फलंदाज पाहिला स्ट्राईक एंडवरती धीरज हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते चुकी केली चिवनदान आणि जिथे सिंगल मिळेल घेसर टीमला एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 47 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट हा बॉल. गोलंदाज अजय उत्तेकर समोर फलंदाज पाहिलं तर आकाश बोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. कोणती मोहर या बॉल वरती आकाशच्या पाठ मधून पाहायला मिळेल. प्रहार करण्याचा प्रयत्न यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर तिसरा ट्रिपल अचित. अंतिम बॉल वरती धक्का लागला तब्बल 9वा. बॅटिंग करत असताना घेसर टीमला आणि अशा रीतीने पहिला पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना घेसर टीमला तब्बल धावा जमा केला 47 47 आणि सेकंड 17 मध्ये प्रवास करावा लागेल. 30 बॉल 48 धाब्यांचा प्रवास ध्रुव 11 कोणी टीमला करावा लागेल. चला विनंती आहे सोनारपाडा टीम आपला संघटक आपण लगेच या. निश्चित व्यासपीठावरती आम्ही ज्यांचं आगमन करतोय रणजित शेठ सोनारपाडचे त्यांना आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण या तर जाऊया टॉस बॉक्समध्ये मात्रेपाडा आणि त्यांच्या सोबत खेळण्यासाठी सोनारपाडा हा संघ. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय राजेंद्र वारेजी या साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकीचा कौल. एका बाजूला सोनारपाडा संघ आणि म्हात्रेपाडा स्वतःच्या होम ग्राउंडवरती आता सामना खेळणार आहे. 4 षटकांचा हाही सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर सोनारपाडा संघ टॉस जिंकतोय काय डिसाईड करशील? डिसिजन पेंडिंग ठेवतो. डिसिजन पेंडिंग आहे परंतु स्पर्धा कशी वाटली? खूप खेळायला देखील चांगलं वाटेल. तरीचीच ही प्रतिक्रिया होती सोनारपाडा टीमच्या कॅप्टनची. डिसिजन पेंडिंग असेल परंतु आपल्याला लगेचच आयोजन कमिटीला डिसिजन सांगायचं आहे. तर नाणेफेकी गमवली आहे मात्रेपाडा या टीमने. पाहायचंय फलंदाजी की गोलंदाजी करावी लागेल. अर्थात सोनारपाडा संघ थोडंसं वेळ घेतोय. थोड्याच वेळानंतर त्यांच्या माध्यमातून निर्णय येईल की फलंदाजी स्वीकारणार की गोलंदाजी. राम मात्रे प्रतिष्ठान जय बोली मात्रेपाडा आयोजित आमदार चषक 20-25 ची स्पर्धा. आपण स्पर्धा पाहता या स्पर्धेतील चौथी रात्र दुसरा सामना कोणी ए विपक्ष केसर या 2 बलाढ्य संघामध्ये ही तुम्हाला बलाढ्य लढत पाहायला मिळतोय. रियांश 11 आई गावदेवी घेसर संघाने पहिल्या इनिंगमध्ये धावा ठोकल्यात 47 आणि 48 धावांचा टार्गेट सेट केला. आणि आता मात्र आपण पाहू शकाल ध्रुव 11 खोनी ए संघाला 48 धावांचा टार्गेट. अर्थात 12ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये धावा जोडायच्या आहेत. तर अतिथी मंचकावरती आपण शुभ सन्मान करूया. जगनजी दाडाकर यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन एकनाथजी मात्रे यांना विनंती करेन. तुकारामजी मुंडे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण शुभ सन्मान करायचा. एकनाथजी तुकाराम मुंडे यांच्या पवित्र शुभास हा शुभ सन्मान केला जाईल.
तर निश्चित रविदादा म्हात्रे यांचं आगमन होतं, त्यांचं व्यासपीठावरती स्वागत करूया. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चेसिंग ऑन आहे, 48 धावांचं टार्गेट. पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. येतो हा षटकार. योगेश, आपण पाहिलं 3 रात्रेमध्ये धावा या क्रीडांगणावरती चेस होताना, परंतु आपण मागच्या सामन्याचा विचार केला, चौथ्या रात्रीत पहिल्या सामन्याचा डॉमिनेट केलं दातिवली या संघाला टीम नेवलीपाड्याने. आता मात्र पाहायचा 48 धावांचा टार्गेट पूर्ण करेल का कोणी हे संघ. हाही चेंडू उडवलाय हवेमध्ये. वाडीस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. जेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. जर अशा पद्धतीचं जेल ड्रॉप होणार तर निश्चितच येणाऱ्या क्षणामध्ये पाहू शकाल थोडंसं लेझी क्रिकेट, खराब क्रिकेटचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देताना घेसर संघ. कारण संधी होती माणसाला जीवनामध्ये 1 ते 2 वेळा संधी येतोय, परंतु त्या संधीचं सोनं बनवणं आपल्या हातामध्ये असतं. आली होती संधी, परंतु इथे संधी स्वीकारता आली नाही आहे घेसर टीमच्या क्षेत्ररक्षकाला. झेल ड्रॉप होत्या आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खुनी ए संघ, ध्रुव 11 खुनी संघ चतुर खेळ मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे कारण सुरुवातीच्या क्षणाला प्रथम गोलंदाजावरती प्रेशर बनवला तर येणाऱ्या गोलंदाजावरती अति प्रेशर असेल, दबाव असेल आणि सामना जिंकता येणार आहे. त्यासाठी आता गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. हाय चेंडू मात्र चांगला होता. टप्पा पडल्याने तो थोडंसं व्हेरिफिकेशन दाखवली आहे गोलंदाजाने. डॉट चेंडूची समाप्ती. अशीच काही चेंडू फेकावी लागेल गोलंदाज करीत असताना. आकाश भोईर या गोलंदाजाला 48 धावांचा टार्गेट आहे आणि हा टार्गेट पाठला करताना मैदानाच्या आतमध्ये ध्रुव 11 खोनी ए संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. व्हॉट अ शॉट. ज्याप्रमाणे एखाद्या सुईमधून धागा पोहला जातोय त्याच प्रकारचा हा जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो. हा चौकार. बघा हा शॉट सिलेक्शन करण्याच्या अगोदर स्वतःचा फुटवर्क चांगल्या पद्धतीने असतं, फार गरजेचं असतोय. जबरदस्त फुटवर्क होता. हा चेंडू पॅड वरती आदळलाय. फलंदाज बाद लागतोय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये ध्रुव 11 खोनी ए या संघाला. च्या माध्यमातून आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून की हा चेंडू थोडासा खाली होता. गुडघ्याचा वापर केला फलंदाजाने, परंतु व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही आहे. पूर्णपणे लाईन मिस केली चेंडूची आणि सरळ चेंडू जातोय. बघा हा चेंडू जर बॅटला आदळला नसता तर कदाचित हा चेंडू मिडल स्टंपवरती गेला असता. पंचांकडनं एक चांगला निर्णय, चांगला डिसिजन आपण पाहतोय आणि पहिला धक्का दिला मैदानाच्या आतमध्ये ध्रुव 11 खोनी ए संघाला. रियांश 11 आई गावदेवी घेसर या संघाने. जबरदस्त गोलंदाजी. आकाश भोईरला यश मिळतोय आणि कमबॅक करतोय टीमला. हाय चेंडू हलक्या हाताने क्लिक करायचं होतं. इथे मात्र पुन्हा एकदा गडबड झाली आहे. यस नो वेट या 3 शब्दांचा उच्चार झाला नाहीये आणि तोपर्यंत ओव्हर थ्रूच्या माध्यमातून 1 धाव येते. 1 धावच्या मदतीने धापलगावरती धावसंख्या पहिलं षटक समाप्तीनंतर धापलगावरती धावा आहेत. आता पाहू शकता आपण 14 या आकड्यावरती. बनवायच्या होत्या 48 आणि पहिल्या षटकामध्ये येतात 14.
मात्रेसाठी छगन म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिक आपण पाहिलं, पहिल्या रात्रीपासून पारितोषिकाचा वर्षाव या क्रीडांगणावरती पाहायला मिळाला आहे. आणि आता सुद्धा किरणसाठी एक नामी संधी आहे, मात्र त्या संधीचं सोनं बनवेल का? प्रत्येकी षटकारामागे आपण पाहू शकाल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. किरण म्हात्रेसाठी या फलंदाजाकरती हा पारितोषिक, छगन म्हात्रे यांच्याकडनं हा पारितोषिक असेल. 14 धावा आल्यात, 12ची सरासरी गाठायची होती आणि पहिल्या षटकामध्ये धावा ठोकल्यात 14. पुन्हा एकदा कट करायचं होतं चेंडूला किरण म्हात्रेकडनं, परंतु व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही आहे. बॅटची एज घेतोय यष्टीरक्षकाकडे. डॉट चेंडूची समाप्ती. प्रत्येकी डॉट चेंडू आपण पाहू शकाल थोडासा दबाव क्रिएट करू शकतोय येणाऱ्या कोणी ए संघाबरोबर, परंतु इथे गोलंदाज दुर्वेश मडवीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हॅम ॲक्शन लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी चांगली आहे. अगोदर आम्ही सुद्धा पाहिलंय गोलंदाजाला गोलंदाजी करताना गेसर टीमसाठी हाय चेंडू थोडासा फ्लॅटेड होता, चेंडूला फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान, तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय सिंगलच्या नुसार धाबल कव्हरती धावसंख्या 15 या आकड्यावरती. थोडंसं शांत स्वभावाचं खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आमदार चषक ही स्पर्धा पाहतोय आपण. जबरदस्त क्रिकेट, आपल्याला क्रिकेटचा मन मुराद आनंद घेता येईल त्यासाठी स्वर्गीय राम शेड म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषक आपण पाहता. अति चौथी रात्र 8 नामी संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी आपण पाहिली पहिली लढत दातिवली आणि त्यांच्यासोबत नेवालीपाडा संघाने डॉमिनेट केलं दातिवली संघाला. आणि तुम्ही दुसरी लढत पाहता, या सामन्यामध्ये कोणता संघ वर्चस्व गाजवेल आणि कोणता संघ या खेळामध्ये पुढे राहील. मात्र लक्ष प्रेक्षकांच्या सुद्धा नजरा लागल्यात या मॅचवरती, कारण पहिल्या षटकामध्ये 14 आणि 2 चेंडू दुर्वेश मडवीने चांगले फेकल्यात. ऑन साइडला काय फटका केलाय, चेंडू आणि बॅटचा स्वीटली आवाज, षटकार. कडक शॉट होता, कडक अप्रतिम शॉट आपण पाहू शकता. गोलंदाजाकडनं आकाश डोंबरेला आपण पाहू शकता बॅटिंग करण्यासाठी. धापल कबड्डी धावसंख्या 21. दुर्वेश वरती प्रति हल्ला चढवलाय, हल्ला बॉल, हा ही चेंडू लॉंग वे 6 रन, षटकार. निश्चित विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. येणारे 2 षटकार फार काय सांगून जाईल रियान शिलिबन आई गावदेवी घेसर या संघाला, कारण धाबा ठोकल्या जाता, कारण थोडंसं दबाव क्रिएट केलं होतं, तो दबाव रिलीज करताना पाहतोय. हाय चेंडू मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाही, पॉइंटला जातोय चेंडू. 1 धाव कंप्लीट आणि सिंगल नुसार स्टॅग रोटेट करताना पाहतोय. धाबल कबड्डी धावसंख्या पाहायला मिळतात तर 28 या आकड्यावरती. तर निश्चित आपण म्हात्रेपाडा गावातील जे आमच्या महिला आहेत त्यांना आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो. या आपण म्हात्रेपाडा संघाचा सामना पाहण्यासाठी निश्चितच म्हात्रेपाडा गावातील महिला वर्ग इथे क्रीडांगणावरती येताना या आपलं स्वागत आहे. स्वर्गीय राम शेड म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषकामध्ये आमच्या या लाडक्या महिलांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचं होतं, परंतु इथे घडलं काय, मैदानाच्या आतमध्ये किरणला वाटलं की चेंडू कदाचित एस्टँडवरती आदळला असेल, तसं घडलं नाही. या चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 28 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 14 आणि दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 14 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय, 28 धावा धावफलकावरती झाल्यात आणि अजून 12 चेंडू 20 धावांची गरज आहे.
आम्ही ज्यांना आमंत्रित करतोय प्रथमेश सुनील शेड भगत बदलापूरचे एक नामिक समाजसेवक आहे, त्यांचं आम्ही व्यासपीठावरती त्यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर नागेशजी बोराडे यांना सुद्धा आम्ही या व्यासपीठावरती आमंत्रित करतो. या आपलं सहर्ष स्वागत आहे आमदार चषकामध्ये. बघा आमचे महिला वर्ग मात्रेवाड्यातील गावातील महिला वर्ग आमच्या व्यासपीठावरती येतो आहे. आपण पाहू शकाल ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली आहे. कल्याणपूर्वीतील पहिले महिला आमदार सौभाग्यवती सुलभा गणपत शेठ गायकवाड आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली आहे. आजच्या या रात्रीमध्ये त्यांचं सुद्धा आगमन होणार आहे आणि त्यासाठी म्हात्रेवाडा गावातील महिला वर्ग सुद्धा आमच्या या व्यासपीठावरती आल्यात. त्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल मॅचच्या दिशेने वळूया. मॅच खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. सूरज म्हात्रेचं तिसरे षटक गोलंदाज सूरजचा हा चेंडू ब्लॉक होलमध्ये होता. चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक तिथे आहे. घेसर संघाला आता मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, कारण मेहनत करावी लागेल. जेवढं संघर्ष कराल तेवढी मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावेच्या मदतीनुसार थापलकावरती धाव संख्या 30 या आकड्यावरती. हॅलो, तर या दरम्यान आमचे बदलापूरचे उद्योजक श्रीमान प्रथमेश दादा भगत यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांच्या समवेत नागेश दादा बोराडे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण मंचावरती आपलं मनापासून स्वागत आहे. निश्चित प्रेशराईज गोलंदाजी, काय जबरदस्त चेंडू फेकलाय. आपल्यामधला व्हेरायट्या दाखवतोय चांगल्या पद्धत बॅक अँड द हँड चेंडू फेकला गेला होता गोलंदाजाने. हा फटका व्यवस्थित बॅट वरती मिडल एलिव्हेशन चांगलं होतं आणि सामना खुला करणारा हा येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहू शकाल जबरदस्त मॅरेथॉन इनिंगचा खेळ साकारताना. अजून एक मोठा फटका खेळायचा, पोरची दुखापत होते परंतु दुखापत ना बाळगता आपण पाहू शकाल आपल्या टीमसाठी खेळायचा. बघा पंचांनी थोडंसं लक्ष द्यायचं, फलंदाजाला दुखापत झाली आहे, थोडंसं लक्ष द्या आपण खेळाडूंनी. तर पाणी घेऊन जायचं. तर या दरम्यान पाहतोय आपल्या म्हात्रेपाड्याचे माजी सरपंच साहेब पिंटू शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादा मोस्ट वेलकम. आपण याबा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तरी सर दुखापतीनंतर सावरताना फलंदाजाला कारण एक जबरदस्त इनिंग साकारली आहे. आतापर्यंत जर विचार केला आकाश टोंबरेच्या बॅटमधून 4 षटकार आल्यात आणि 4 षटकाराच्या मदतीने आकाशला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारताना थापलकावरती धावसंख्या षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू असताना 37 या आकड्यावरती पोहोचलाय. 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुरेश मात्रेचा हा पुढील चेंडू. रिव्हर्सचा फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. नो मिस्टेक. फलंदाज होतोय बाद. आता सामन्यामध्ये ट्विस्ट, सामना बदलतोय. ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र प्राप्त करताना पाहतोय सूरज मात्रेला आणि आता येणारे 6 चेंडू सामना पुन्हा एकदा फसतोय. 11 धावांची गरज.
क्यू 37 या आकड्यावरती अजून एक धक्का बसलाय. आता मॅच मध्ये थोडंसं ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला. कारण मागच्या चेंडूवरती जसं विकेट गेला आता थोडासा दबाव खाली ध्रुव 11 कोणी ए संघ वावरू शकतो. तो सोनारपाडा संघ आपला निर्णय कळवायचा आहे. सोनारपाडा टीमच्या कॅप्टनला गोलंदाजी स्वीकारतोय सोनारपाडा संघ. तर समोरून आपल्याला एंट्री करायची आहे. बघा आम्हाला आमच्या आयोजन कमिटीकडनं सूचना येतात की जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारण्यासाठी जाल तेव्हा आपल्याला निश्चितच समोरच्या कक्षाच्या समोरून जायचं आहे. धाबलगावरती धावसंख्या 27 टू लॉस आणि आता येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज. जबरदस्त मॅच हाय व्होल्टेक्स सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी दीप मात्रेला आपण पाहू शकाल. दीपचा पहिलाच बॉल. हा चेंडू जबरदस्त चेंडू ब्लॉक होलचा मारा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि प्रत्येक डॉट चेंडू आता दबाव बनवेल दबाव क्रिएट करेल. इथे ध्रुव 11 खोनी हे संघाबरोबर असं वाटलं होतं की कोणी संघ थोडासा या सामन्यामध्ये पुढे आहे. ते क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मात्र आमूलाग्र बदल घडत असतोय. क्रिकेट कोणाला रडवेल क्रिकेट कोणाला हसवेल कोणाला सांगू शकत नाही. शर्ट्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला काय फटका आहे. खूपच लांब जाऊन चेंडू लँड होतोय. दिस इज अ मायटी हिट. षटकार. जबरदस्त फटका होता. मिरिट मध्ये हा चेंडू खेळला गेला होता आणि त्या मिरिटच्या आधारे चेंडूला पाठवलंय. आपण पाहू शकाल मिडी विकेटच्या डोक्यावरनं 6 धाव्यांसाठी दबाव खाली गोलंदाज असू शकतो कारण येणारा फटका खूप चांगला होता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हाई चेंडू आता स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषा लगत वाडीस लॉंग ऑनला. तोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 44 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. 3 चेंडू 4 धावांची गरज. हू विन द मॅच बट आय डोंट नो. बरं कोणालाही ठाऊक नसेल हा सामना जिंकणार कोण. कंपल्सरी चेसिंग आहे हा स्पर्धेचा नियम. 3 मध्ये 4 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार दीप मात्रे. हा चेंडू मात्र बचावलाय. ही धाव खूप महत्वाची होती. विकेट खूप महत्वाचा होता. ज्या आकाशने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे 22च्या स्वरूपाने 1 धाव आणि तो फलंदाज इथे बचावतोय. बघा निश्चित थोडासा फास्ट केला सामन्याचा रिदम तोडू नका आपण. सामना खूप चांगला आहे कारण आपण पाहू शकाल आतापर्यंत कोणी संघ या सामन्यामधून बाहेर गेला नाही आहे. डॉट चेंडू फेकला तर आपण पाहू शकाल रियांश 11 आई गावदेवी घेसर संघ या सामन्यामध्ये येऊ शकतो. जर मोठा फटका खेळला तर मॅच फिनिश होऊ शकतो. कोणी हे संघासाठी पाच आहे सामना जिंकणार कोण. हाय व्होल्टेक्सचा सामना आहे. गोलंदाज दीप मात्रे तयार आहे आणि बॅटिंगसाठी ज्याने मॅरेथॉन इनिंग साकारल्या आकाश ठोंबरे. आकाशचा हा फटका मॅच फिनिश विनिंग स्ट्रोक येतोय षटकार. कहा जबरदस्त बॅटिंग